किल्ला कोणता आहे? पुण्याहून आलोय पिंपरी चिंचवड. इथं आल्यावर मला चांगलं वाटतंय, जास्त म्हणजे जस्ट चांगलं बेटर वाटायली, गावाकडची फिलिंग वाटायली सेम. नमस्कार, सुप्रभात मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तर तुम्ही म्हणत असाल की हा व्हिडिओ आता दिवाळी कुठे आहे. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस दिवाळी संपलेली असेल, पण हा मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा आता दिवाळी सुरू आहे. कालच लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आज आपण दिवाळीतली जी भटकंती आहे ती सुरू केलेली आहे. आज आपण या भटकंतीत 2 किल्ले पाहणार आहोत. एक छोटे खालीच असलेले आणि अल्पपरिचित असलेले हे 2 किल्ले आहेत. आता हा किल्ला कोणता आहे, हा आपल्या पाठीमागेच आपल्याला किल्ला जो दिसत आहे त्या किल्ल्याला आपण भेट द्यायला जाणार आहोत. आणि या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आपण सायमळ या गावी. सायमळ हे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील एक छोटेखानी असलेलं एक गाव आहे. आता आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात की इथे यायचं कसं किंवा हा किल्ला कोणता आहे. हा किल्ल्याचं नाव जर सांगायचं झालं तर हा किल्ला आहे रतनगड. रतनगड म्हणलं तर तुम्ही म्हणत असाल की हा छोटेखानी कसं काय, तर तुम्ही जो म्हणत असाल, तुम्हाला जो माहिती आहे रतनगड, तो आहे नगर जिल्ह्यातील रतनगड. आणि तो खूप असा मोठा किल्ला आहे आणि सर्वांना प्रचलित असा किल्ला आहे, पण हा थोडासा अल्पप्रचलित असलेला हा किल्ला आहे. तर आत्ता आपल्याला इथे यायचं झालं तर आपल्याला पुण्याहून 120 ते 130 किलोमीटर आणि मुंबईहून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आहे. पुण्याहून तुम्ही जर निघाला तर पुणे, लोणावळा, खोपोली, वाकरुली फाटा आणि तिथून पुढे जो फाट्यापासून जो गाव आहे मध्ये टर्न घ्यायचा आणि सायमळ या गावी पण पोहोचतो. तसंच मुंबईहून जर बघितलं तर मुंबईहून आपल्याला आहे पनवेल, पेन आणि वाकुर्ली फाटा आणि परत सायमळ. दुसरा रस्ता आहे पनवेल, खोपोली, वाकुर्ली फाटा आणि सायमळ. इथे येण्यासाठी आपल्याला बसेससुद्धा उपलब्ध आहेत. जो खोपोली पेनला जे बसेस आहेत त्या जातात आणि त्यात फाट्यावर वाकुर्ली फाट्यावर आपण उतरू शकतो आणि तिथून आपल्याला जे सायमळ फाटा आहे तिथपर्यंत आपण येऊ शकतो. सायमळ फाटा जो आहे, सायमळ फाट्यापर्यंत प्रायव्हेट व्हेकल पण येतात आणि बसेस पण येतात. तिथून मात्र आपल्याला चालत यावं लागतं. सायमळ हे एक खेडेगाव आहे आणि जंगलात वसलेलं एक सुंदर असं गाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण सायमळ गावात आल्यानंतर आपल्याला एक छोटेखानी मंदिर पाहायला मिळतं गणपतीचं. तिथूनच आपला जो हा ट्रेक आहे सुरू होतो. आणि तर आपण त्या गणपतीच्या मंदिरापाशी आल्यानंतर आपल्याला तिथे एक ओती तोफ पाहायला मिळते आणि तिथूनच आपला हा कच्चा रस्ता सुरू होतो. आपण 2 व्हीलरवर आल्यामुळे आपण जो कच्चा रस्तासुद्धा आहे तो गाडीवरच इथपर्यंत आलेला आहोत, पण तिथून यायला फक्त इथपर्यंत 10 मिनिट लागतात. आणि तिथून जे सायमळ गाव आणि जो किल्ला आहे त्याच्यामध्ये एक दरी आहे, जी आपण आता त्याच दरीत उभा आहोत. आणि ह्या दरीतून उभं आपल्याला थोडंसं वर
लगेच आपल्याला रतनगड किंवा रत्नदुर्ग हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्याची उंची जर पाहायची झाली तर 1300 फूट उंच असलेला हा किल्ला आहे समुद्रसपाटीपासून. आणि मध्यम श्रेणी म्हणजे सोप्या श्रेणीत मोडला जाणारा हा किल्ला आहे. हा किल्ल्याचा उपयोग हा मोस्टली टहाळणीसाठी उपयोग केला जायचा. आणि ह्याच्यासोबतच आपल्याला या किल्ल्यावर पाण्याचे टाके म्हणा, पुन्हा शत्रुकाळाची मूर्ती म्हणा किंवा आपल्याला तटबंदी म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी इथे पाहायला मिळतात. आणि चला आपण आता इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्हाला सांगितलाच आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे आपण आता सोबत बघूयात. तर मंडळी आपण आलेलो आहोत आता काळ भैरवनाथ मंदिरापाशी. जोपर्यंत आपण तो स्टेक स्टार्ट केला होता आणि आता आलेला आपण काळ भैरवनाथ मंदिरापासून. आपण आता इथून पुढचा जो रस्ता आहे तो आपल्याला या मंदिराच्या उजव्या बाजूने आणि तुमच्या डाव्या बाजूने आपल्याला या गडाच्या दिशेने आपल्याला चालायचं आहे. चला तर आपण थोडंसं वर आल्यानंतर आपल्याला हे रेलिंग पाहायला मिळते. आणि ही रेलिंग पाहायला भेटली म्हणजे तुम्ही योग्य दिशेला आहात असं तुम्हाला समजायला काय हरकत नाही. आणि इथून आपल्या थोड्याशा अंतरावर आता किल्ला राहिलेला आहे, जो सपाटीचा प्रदेश आहे तो आपल्याला आता येऊन जाईल. आणि मी आतापर्यंत जर चढत होतो तेवढ्यात एक गोष्ट ऑब्झर्व झाली की किल्ला अपरिचित असण्याचे फायदे काय काय असू शकतात हे मला आज कळालं. की जर इथं मी आता चढतोय तर मला एकही प्रकारचे छोटंसुद्धा प्लास्टिक किंवा प्लास्टिकची बॉटलसुद्धा म्हणा, असा प्लास्टिकचा कणसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. एकदम स्वच्छ आणि चांगला असा रस्ता आणि सुंदर असा परिसर आपल्याला इथे, प्रदूषण विरहित हा परिसर आपल्याला इथे पाहायला मिळतो. माणूस नाव कशाला देतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पाठीमागचा हा डोंगर. माणूस नाव कुत्र्याला देतो, मांजराला देतो, सगळ्या गोष्टींना नाव देतो कारण त्याची एक ओळख म्हणून पाठावी. आणि त्याचप्रमाणे आपल्या जो पाठीमागचा जो डोंगर आहे त्याला एक सुद्धा या गावकऱ्यांनी नाव दिलेलं आहे. ह्याचं नाव आहे रांजण. हे रांजणच्या बाजूला असलेलं सायमाळ हे 35 घरांचं हे सायमाळ असं गाव आहे. आणि आपल्या पाठीमागे जो पाहत आहे तो रांजण गाव आणि रांजण डोंगर आणि त्याच्या समोरच असलेला हा आपला रत्नदुर्ग किंवा रतनगड हा किल्ला आणि त्याच्यामध्ये असलेली ही दरी. तर चला बघूया आपला बाकीचा किल्ला आता. मित्रांनो, तुम्हाला ह्या गडावरची पहिली वास्तू दाखवतो म्हणजे त्यानुसार तुम्हाला कळेल की इथं जी लक्ष कसं दिलं जायचं ते त्याचं हे एक उदाहरण आहे. बघू शकता, आता हे बघू शकता तुम्हाला इथे एक होल आहे, इथे एक होल आहे आणि इथं असे म्हणजे बरेच होल आहे. तर ह्या होलचा उपयोग कशासाठी केला जायचा माहिती आहे का? तर ज्यावेळेस शत्रूवर नजर ठेवण्यासाठी. आणि इथे एक यात होलमध्ये किंवा यात खाचीत आपले तंबू राहून एक शेड उभा केला जायचा आणि त्याच्या शेडचा उपयोग हा ऊन, वारा आणि पाऊस याच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. आणि त्याच्यात बसून जी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. आता तुम्हाला मी मोस्टली सारखंच किंवा बऱ्याच ठिकाणी बोलत असेल की गडकिल्ले हे जास्तीत जास्त उन्हाळ्यात पाहिले तर ते चांगले असतात. कारण की बघू शकता की तुम्ही आत्ता आपण हा गडावर आहोत आणि गडावर आपल्याला सगळीकडेच हिरवगार गवत दिसतंय आणि समोर जर डोंगर दिसतोय तो सुद्धा हिरवा दिसतोय. आणि इथंच आपल्याला ही पाटी आहे आणि ह्या हिरव्या गवतामुळे आपल्याला बऱ्याचशा इथल्या वास्तू ज्या आहेत आपल्याला त्या दिसत नाही आहेत. मग त्यामुळे काय होतं की आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या शोधाव्या लागतात. आणि उन्हाळ्यात ह्याच वस्तू आपल्याला इझिली आणि चांगल्या दिसतात, त्यामुळे आपल्याला वास्तू शोधायला खूप जास्त त्रास होत नाही. आणि आपण आता आलेलो आहोत गडावर आणि इथूनच आपल्याला आता राहिलेला आहे थोड्याच अंतरावर आपल्याला हा समिट पॉईंट. तर चला तिथं जाऊया आणि बघूया बाकीच्या वस्तू. तर
किल्ले रत्नदुर्गवरील आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं आपल्याला लागलेलं आहे. आणि हे बघू शकता हे जे अरेंजमेंट कशी केलेले आहे. हे पाण्याचा टाका आहे. पाण्याचा टाका पाऊस संपल्यामुळे जस्ट संपल्यामुळे पूर्ण टाकं भरलेलं आहे. आणि हे टाकं भरल्यानंतर त्याचा जो निचरा आहे तो असाच खाली दरीत सोडून दिलेला आहे. याच्यावरचा जो कचरा आहे म्हणा किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जो पाणी ओव्हरलोड झाल्यानंतर हा निचराद्वारे ते पाणी पूर्ण ह्या दरीत सबमिट होतं किंवा जातं. आणि बघूया आता एक जस्ट शेवटच्याच स्पॉटला आपण येऊन आलेलो आहोत. आणि आपला आत्ता काही क्षणातच हा आपला गड सोडून होईल. आणि आपल्याला आत्ता लागलेलं आहे सर्वात उंच आणि आपल्या सर्वांचं प्रिय आणि प्रत्येक गडावर पाहायला मिळणारं असं सुंदर असं मंदिर, महादेवाचं मंदिर. या गडावरचं आहे महादेवाचं मंदिर. आणि त्यातच सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच बाजूला क्षेत्रपाल यांचीसुद्धा एक दगडातली छोटेखानी मूर्तीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. पाची कातीन दिसली, कातीन मोठी म्हणजे साप सुद्धा मोठा आहे. आणि अजून त्याचं शेपटाची कातीन बाकी आहे. हे बघा एवढी मोठी कातीन. जी सापाची सालटी असते ना, ती सालटी काही काळानंतर साप सोडून देतो त्याची स्वतःची स्किन, तर त्यालाच आपण कातीन म्हणतो. म्हणजे कातीन इथं सापाने सोडलेलं आहे. आणि आपल्या इथं जो बुरुज आहे तो हाच बुरुज आहे. तर तुम्ही बघता हा समोर रांजण डोंगर आणि तो समोर सायमाळ गाव. तिथूनच त्या मंदिरापासून आपल्याला हा जो रस्ता दिसतो बारीक, रस्त्यानं पार इथपर्यंत त्या झाडीपर्यंत तो जो रस्ता तिथपर्यंत येतो. तिथे एक छोटं घर आहे आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. आणि तिथूनच आपण तिथे एक जे गाव आहे तिथपर्यंत सडक आहे, चांगला रस्ता आहे. आणि तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. त्या रस्त्याने तुम्ही चालत जरी आलात तरी चालतं. आणि गाडी असेल तर तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता. आपण आता गडावर आहोत आणि आपल्या पाठीमागे दिसतो हा भगवत ध्वज आपल्या गडावर आराम करून झालेला आहे. आणि गड अत्यंत सोप्या श्रेणीत असल्यामुळे आपल्याला 1.5 ते 2 तासामध्ये आपण हा गड सर करू शकतो. आपल्या इथे समोरच मिरगड, इकडे हेटावणे धरण आणि माणिकगड असे इथे किल्लेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण आता ह्या किल्ल्यावरूनच आपण जो मिरगड आहे याच्या जवळच असलेला त्या किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहोत. मिरगड आणि आपला रत्नदुर्ग हा जो किल्ला आहे, हे दोन्ही किल्ले हे लक्ष ठेवण्यासाठी किंवा टेहाळणीसाठी बांधले गेले असावेत असं वाटतं. आणि इथल्या ज्या वास्तू आहेत, इथल्या ज्या आपल्या पाण्याचे टाके आहेत, त्याच्यावरून हा किल्ला सातवाहन काळापासून हा वापरला जात असावा अशी शक्यता वाटते. सोबतच ही जी घाटवाट आहे आपली पेन खोपोली, ती त्या घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी, त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी. आणि शत्रूवर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा असं वाटतं. तर आता आपली फेरी पूर्ण झालेली आहे. बघू शकता की गडावर गडाचा जो माथा आहे तो खूप छोटा आहे, त्यामुळे गडावर फिरण्यासारखं असं काही नाही आहे. आपल्याला छोटेखानी एक महादेवाचं मंदिर, त्या मंदिरातच क्षेत्रपालाची मूर्ती, महादेवाची मूर्ती आणि महादेवाची
आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. त्या बाजूलाच आपल्याला एक छोटा आकारात असलेली ही दगडात कोरलेली एक मूर्ती आहे. सुंदर अशी झाडे आहे आणि इथूनच आपल्याला हा सुंदर असा परिसरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि इथूनच आपला हा टाकली बॅगमध्ये गड संपला आहे असं काही म्हणायला हरकत नाही. आणि आपण हा गड एका पुण्याहून आणि मुंबईहून एका दिवसात पूर्ण करू शकतो.